कोल्हापूरकरांची बातच न्यारी. ते जे काही करतात ते खास आणि तितकंच वेगळं असतं. आता हेच पहा, या आकर्षक लाइटिंग, टिकाऊ आणि तितक्याच लख्ख प्रकाश देणाऱ्या या लाइटिंगच्या माळा. या माळांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्या बनल्या आहेत LED बल्बपासून. चायनीज लाइटिंगच्या तोडीस तोड आणि तितक्याच टिकाऊ अशा या लाइटिंगच्या माळा बनवल्या आहेत कोल्हापुरातल्या डफळे कुटुंबियांनी. कोल्हापुरी लाइटिंग नावानं प्रसिद्ध होत असलेल्या या लाइटिंगला कोल्हापूरसह बेळगाव, गोवा आणि इतर राज्यातून चांगली मागणी आहे. चायनीज बलासारखं आमचे ते हे नाही की चायनीज बल यूज अँड थ्रो आहे कम्प्लिटली. हे कसं आमच्या माळा टिकाऊ बनवलेत. आमच्या ह्याला परत रिपेरिंग करता येते. ह्या माळा रिपेअर होऊ शकतात. ह्या माळा पाकी किती 4-4, 5-5 वर्ष झालं तरी काही यांना होऊ शकत नाही. शिक्षणाची फारशी ओळख नसलेल्या महिलांना या व्यवसायामुळे रोजगारही मिळाला आहे. ह्यातला एकच बल्ब जातो, फक्त गेला तर पूर्ण माळ बंद होत नाही. ते एखादा बल्ब जरी गेला तरी आम्ही तो चेक करतो. नंतर मग पॅकिंगमध्ये त्याच्यात कुठल्या कलरचा आहे त्याचा आम्ही त्याच्यात चिठ्ठी घालतो. ते सगळं पॅकिंग करून मग आम्ही गोव्याला, बेळगावला, बाहेर सगळीकडं मटेरियल पाठवतो पॅकिंग करून. या माळांमुळे विजेची बचत तर होतेच, शिवाय चायनीज लाइटिंगच्या तुलनेत त्या बरेच वर्ष टिकतात. त्यामुळे ग्राहकांकडूनही कोल्हापुरी लाइटिंगला मागणी वाढते. चांगल्या मटेरियल पासून केलेलं आहे, टिकाऊ आहे. आता माझ्याकडे 3 वर्षापासून मी या 3-4 माळ्यातल्या वापरते. काही झालेलं नाही माळांना, म्हणून मी यावर्षी पण न्यायला आले. दिवाळी असो किंवा इतर सण, रोषणाईचं महत्त्व ओळखून बाजार मेड इन चायना लाइटिंगनं झाकळून गेला. मात्र दुकानातून बाहेर पडल्यावर या लाइटिंगची गॅरंटी नाही असं सांगून त्याची विक्री होतच राहिली. आता मात्र डफळे कुटुंबियांच्या कोल्हापुरी लाइटिंगनं चायनीज लाइटिंगला पर्याय दिलाय. त्यामुळं मेड इन चायना लाइटिंगवर बहिष्कार टाकणं आणखी सोपं झालंय. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.